नमस्कार. गाडगी क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याला जो विषय ज्याचं डिस्कशन करायचं आहे तो एक रिसेंटली मोठा चेंज आरबीआयने केलेला आहे. कुठल्याही देशाच्या इकॉनॉमीसाठी दोन पॉलिसीज फार महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे फिस्कल पॉलिसी आणि दुसरा म्हणजे मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी ही नेहमी सेंट्रल बँक त्याच्या रिगार्डिंग डिसिजन्स घेत असते आणि त्याचा इम्पॅक्ट हा डायरेक्टली आपल्या मनी सप्लाय, त्यानंतर प्राइस स्टॅबिलिटी आणि इन्फ्लेशनवर पडत असतो. आता नुकतीच आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी मीटिंग झाली आणि त्यामध्ये बऱ्यापैकी रेट चेंज केले गेले आणि बऱ्याच मोठ्या ॲक्शन्स सरप्राइझिंगली घेतल्या गेल्या आणि त्याच रिलेटेड आज आपल्याला पाहुणी जी लाभले त्यांच्याकडनं आपल्याला ऐकून घ्यायचं आहे. सो आज आपल्याबरोबर या विषयावर चर्चा करण्यासाठी जयंत काकतकर सर आज आपल्याला जॉईन झाले आणि सर हे एक्स बँकर आहेत आणि मेन म्हणजे जनता सहकारी बँक पुणे इथे सरांनी अगदी बेसिक डेजिग्नेशन ते सीईओ पर्यंतचा प्रवास हा सरांनी बघितलेला आहे आणि त्यांना इन्व्हेस्टमेंट, ट्रेजरी, अकाउंटिंग या डिपार्टमेंटमध्ये त्यांचं एक जास्त एक्सपर्टाईज आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि 2-3 असाइनमेंट्समध्ये मी सरांबरोबर काम केलं होतं, त्यामुळे त्यांचा इनडेप्थ स्टडी जो आहे तो नक्कीच प्रत्येक वेळी आपल्याला उपयुक्त ठरतो. त्यामुळे आज त्यांच्याशीच आपण या विषयावर चर्चा करणार आहे आणि त्यांच्याकडून या रिसेंट चेंजेस जे काही झाले त्याच्याबद्दल सरांकडनं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सर नमस्कार, तुमचं आपल्या चॅनलवर खूप स्वागत. नमस्कार. येस. सर पहिल्या क्वेश्चनकडे येतो. बेसिकली सगळीकडे सध्या चर्चा चालू आहे की मॉनिटरी पॉलिसी चेंज झाली आहे, पण नक्की काय चेंजेस घडलेत आणि ते कसे इम्प्लिमेंट होणार आहेत? मॉनिटरी पॉलिसी ही रिझर्व्ह बँकेमार्फत एक 6 जणांचा एकत्रित ग्रुप असतो. तो दर 2 महिन्यांनंतर एकत्र मीटिंग म्हणून ते भेटतात आणि त्यावेळेला त्यांच्या पुढच्या 2 महिन्याचा किंवा पुढच्या 3 महिन्याचा और लॉंग टर्म ऑल्सो असा काही व्ह्यू ते निश्चित करतात. तसा मागच्या आठवड्यामध्ये तशी समितीची सभा झाली, ज्याला मॉनिटरी पॉलिसी कमिटी समिती सभा म्हणतात. आणि त्या पॉलिसीमध्ये काही मेजर चेंजेस त्यांनी दिलेत. खरं म्हणजे दर समिती सभेनंतर असे बदल येतच असतात. बरोबर. काही वेळा कोणताही बदल केला नाही हाही एक बदल म्हणावा लागतो. पण यावेळेला मात्र त्यांनी खूप मोठे बदल केलेत असं निश्चित म्हणता येईल. मॉनिटरी पॉलिसीचं खरं म्हणजे मुख्य कार्य असतं इन्फ्लेशन किंवा महागाईवरती नियंत्रण ठेवणे. आणि त्यासाठी त्यांनी पहिला केलेला बदल म्हणजे रेपो रेट ज्याला म्हणतात, म्हणजे रिझर्व्ह बँकेकडनं आपण बॉरोईंग करतो, रिझर्व्ह बँकेला लेंडिंग करतो किंवा बेस रेट ज्याला म्हणतात, तसा रेपो रेट त्यांनी एकदम 50 बेसिस पॉइंट्स किंवा 0.5%, सामान्य भाषेमध्ये त्याला 0.5% असं म्हणता येईल, इतक्या मोठ्या प्रमाणावरती कमी केला. तो कमी करून त्यांनी आता तो 5.50% आणला. एकदम 50 बेसिस पॉइंट्सची रिडक्शन ही मागील 5 वर्षात घडलेली नव्हती. साधारणतः करोना काळामध्ये ही घडली होती, ती त्यावेळेची आवश्यकता पण होती. त्यानंतर कायम 25 बेसिस पॉइंट्सची आयदर वाढ और घट अशा प्रकारचे बदल केले गेले होते. आणि खरं म्हणजे आत्ता सुद्धा 50 बेसिस हा एक सरप्राईज आहे असं निश्चित म्हणता येईल. 4 दिवसापूर्वी पॉलिसीच्या आधी स्टेट बँक ऑफ इंडियाने जो रिपोर्ट पब्लिश केला होता त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं, एक्सपेक्ट केलं होतं की रिझर्व्ह बँक 50 बेसिस पॉइंट्स रिडक्शन करू शकेल असं. पण अन्य सगळे इकॉनॉमिस्ट अगदी निश्चित म्हणत होते की 25 बेसिस पॉइंट्स रिडक्शन अपेक्षित आहे. 50 बेसिस अर्थातच खूप मोठा आहे आणि म्हणून त्याला मोठा बदल झाला असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. दुसरा बदल त्यांनी जो केला आहे तो प्रामुख्याने त्यांचं MPCचं दुसरं जे महत्वाचं काम असतं ते म्हणजे महागाईवर नियंत्रण, त्याचबरोबर बँकिंगमधली लिक्विडिटी किंवा ज्याला तरलता म्हणतात ती मेंटेन करणे किंवा जी आवश्यकतेनुसार लागत असेल तर वाढवणे आणि जास्त असेल तर ती कमी करणे, त्याच्यावरती त्यांचा कंट्रोल असतो. आणि त्याच्यावरचं मेजर म्हणून त्यांनी खरं म्हणजे आता दुसरी एक मोठी अनाउन्समेंट केली, जी आहे कॅश रिझर्व्ह रेशो, CRR ज्याला म्हणतात.
हो. जे बँकांना रिझर्व्ह बँकेमध्ये काही प्रमाणात आपल्या डिपॉझिटच्या पैसे ठेवावे लागतात. ते बरोबर. पूर्वी 4% प्रमाण होतं. त्यांनी आता ते रिड्यूस करून एकदम 1% कमी केलंय आणि ते 3% पण असं मानलंय. पहिला जो बदल आपण म्हणला, तो बदल त्या दिवसापासूनच म्हणजे शुक्रवारपासून इमिजिएटली लागू झाला. पण CRR मधील बदल मात्र हाही थोडासा सरप्रायझिंग आहे असं म्हणता येईल, की अनाउन्समेंट आत्ता केले, हो. पण त्याचे इफेक्टिव्ह डेट ही मात्र त्यांनी अजून 3-4 महिन्यांनंतरची असेल असं म्हणलंय. 1% रिडक्शन करताना त्यांनी असं म्हणलंय, की दर 2 पंधरवड्यांनंतर 25 बेसिसनी म्हणजे पाव टक्क्यांनी ही नक्की. रिडक्शन चालू होईल. सप्टेंबरपासून ही रिडक्शन चालू होईल. सप्टेंबरला पहिला 0.5% कमी होईल आणि मग डिसेंबरला शेवटचा 0.5% कमी होईल. याचा परिणाम बरोबर. म्हणून बँकांकडे लिक्विडिटी अवेलेबल होते. त्याचे पैसे रिझर्व्ह बँकेत बरोबर. ठेवावे लागतात. त्याच्याऐवजी ते त्यांना हं. कर्ज देण्यासाठी उपलब्ध होतात. आणि त्यांनी बरोबर. दिलेल्या स्टेटमेंटनुसार किंवा आपण दैनंदिन आकडेवारी जी बघतो RBIच्या वेबसाईटवर, त्याच्यामध्ये सध्या अशा प्रकारे CRRची लेवल साधारणतः 9,50,000 कोटी अशी आहे. आणि त्यामुळे बरोबर. त्याची 1% रिडक्शन म्हणजे साधारणतः 2.5 लाख कोटी असे बँकांना कर्जासाठी उपलब्ध होतील. अर्थात मी म्हणलं बरोबर. तसं 4 ट्रान्चेसमध्ये 4 वेगवेगळ्या हो. पिरियड्समध्ये अवेलेबल होतील. पण हाही एक मोठा बदल असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. बरोबर. खरं म्हणजे या संदर्भात पर्टिक्युलर विषयासंदर्भात बोलायचं झालं तर दर 2 महिन्यांनी पॉलिसी अनाउन्समेंट असते. म्हणजेच हो. आता बरोबर. पूर्वी आपल्याला ऑगस्टमध्ये ही पॉलिसी ऑब्व्हियसली. आहे पुन्हा. हं. तशा बरोबर. तारखाही डिक्लेअर केल्यात. तर मग बरं. आत्ता अशी अनाउन्समेंट करण्यात खरं काय रिझर्व्ह बँकेने साधलं, असा बरोबर. एक निर्माण होतो. त्याच्याच बरोबर. बरोबर दुसरं कारण असं म्हणण्याचं, की आत्ता का केलं? तर खरं म्हणजे आत्ताची परिस्थिती आपण पाहिली तर गेले महिनाभर बँकिंग सिस्टीममध्ये साधारणतः 1 लाख कोटी ते 2.5 लाख कोटी अशी सरप्लस लिक्विडिटी आहे. लिक्विडिटी आहे. हो. शॉर्ट आहे असं नाहीये. जेव्हा बरोबर. शॉर्ट तेव्हा रिझर्व्ह बँक अशा प्रकारचे उपाय करून लिक्विडिटी मार्केटला इन्फ्यूज करते. सध्या बरोबर. कालची आकडेवारी आपण पाहिली तर निश्चितच 2,50,000 कोटी इतकी लिक्विडिटी मार्केटला आहे आणि पुढच्या 4-5 महिन्यांमध्ये ते अजून तेवढीच आणू तेवढीच इच्छितात. वाढणार. बरोबर. त्याचा अर्थ इतका स्पष्ट आहे, की रिझर्व्ह बँकेने काही दिशादर्शन करण्याचा प्रयत्न केलेला. बरोबर. तिसरा एक बदल ज्याला आपण म्हणू, तो महत्त्वाचा बदल त्यांनी केला. खरं म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या MPCचं हे काम नाही किंवा बरं. MPC जे सदस्य आहेत, त्यांनी या विषयावरती आपलं मत द्यावं, असं काही कुठे अपेक्षित नाही. नाही. ते रिझर्व्ह बँकेने त्यांचा स्टान्स बदलला असं डिक्लेअर केलंय. आणि खरं म्हणजे पुढे आमचा स्टान्स काय असेल, ह्या एका गोष्टीवरनं मार्केटमध्ये थोडीशी हलचल झाली असं आपण म्हणू. बरोबर. कारण मागच्या पॉलिसीमध्ये रिझर्व्ह बँकेने आपला स्टॅन्स अकोमोडेटिव्ह आम्ही आहोत असा हो. बदलला होता. बरोबर. नाही, यापुढे आम्ही अकोमोडेटिव्ह राहू, मार्केटला जे आवश्यक आहे त्याप्रमाणे आम्ही करू असं बरोबर. म्हणलं होतं. आणि बरोबर. आता म्हणताना असं म्हणलंय, की आता आमचा स्टान्स यापुढे अकोमोडेटिव्ह वरून आम्ही न्यूट्रलला आलेलो न्यूट्रल. आहोत. बरोबर आहे. हे रिझर्व्ह बँकेचं कुठल्याही MPCचं पर्टिक्युलरली हे काम नाही. बरोबर. पण गेले काही वर्ष आपण जर बघितलं तर या अशा संदर्भात रिझर्व्ह बँक गाईडलाईन किंवा गायडन्स देण्याचा प्रयत्न करते, की परवाच्या पॉलिसीमधले बदल झालेले हे 3 प्रमुख बदल असं आपल्याला म्हणता येतील. मिळतंय. बरोबर. सर, जसं तुम्ही आता म्हटलात, की लेंडिंगसाठी पैसा अवेलेबल जास्त होईल. म्हणजे मनी सप्लाय वाढवलाय हे निश्चित आहे. पण तुम्हाला काय वाटतं, की मार्केटमधनं त्याला तेवढा रिस्पॉन्स येईल का? किंवा म्हणजे ऑलरेडी आता आपण हायेस्ट पॉइंटला आहोत. म्हणजे तसं बघायला गेलं तर GSTचं कलेक्शन आता 2 लाख कोटी आहे मंथली. म्हणजे ऑलरेडी वी आर ॲट पीक. मग ह्याच्या पुढे ही लिक्विडिटी घेईल का मार्केट? येस, अगदी बरोबर मुद्दा आहे. खरं म्हणजे रिझर्व्ह बँकेने जे मागचे सगळे गेल्या वर्षभराचे म्हणू आपण आकडेवारी बघितली,
31 मार्चच्या सगळ्या कमर्शियल बँकांचे रिझल्ट्सही एव्हाना डिक्लेअर झाले. हो, बरोबर. ती आकडेवारी असं सांगते किंवा करंट आकडेवारी सुद्धा असं सांगते की अजूनही पुढच्या काळात जो देशाला ग्रोथसाठी लेंडिंगची आवश्यकता आहे, म्हणजे पर्टिक्युलरली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट बाय गव्हर्नमेंट आणि बाय प्रायव्हेट, अशा 2 प्रकारे इंडस्ट्रीयल बूस्ट चांगला मिळू शकतो. तर त्याच्यासाठी बँकांकडे लिक्विडिटीची आवश्यकता असते. आणि ती लिक्विडिटी मी उल्लेख केला की आज आहे, पण उद्या ती असेल का, किंवा ती उद्या जर नसेल तर त्यावेळेला जर लेंडिंग आपल्याला पॉसिबिलिटी असतील तर लिक्विडिटी नाही म्हणून बँका थोडंसं हात मागे घेतील का, असा थोडासा मधला भाग दिसतो. आणि म्हणून खरं म्हणजे आरबीआयने असं केलेलं आहे असं म्हणावं लागेल. थोडंसं उदाहरणात जर आपण गेलो तर मगाशी मी उल्लेख केला तसा बँकांना रिझर्व्ह बँकेमध्ये CRR माध्यमातून आतापर्यंत 4% पैसे ठेवायला लागतात एकूण ठेवींच्या. त्याचबरोबर SLR माध्यमातून 18% ठेवायला लागतात. म्हणजे उदाहरणात 100 रुपये डिपॉझिट घेतलं तर 22% गुंतवणुकीमध्ये ठेवावे लागतात. बरोबर. त्याचा अर्थ लेंडिंगसाठी 78% आपल्याकडे उपलब्ध असतात. बरोबर. आणि रिसेंट आकडेवारी असं सांगते की सर्व बँकांचा क्रेडिट टू डिपॉझिट म्हणजे कर्ज आणि ठेवीचं गुणोत्तर हे साधारणतः 81% आहे. म्हणजेच असा त्याचा अर्थ होतो की या पुढे जर अजून लेंडिंग आवश्यकता असेल जे देशाच्या ग्रोथसाठी आहे, तर त्यासाठी कदाचित बँकांकडे लिक्विडिटी कमी राहील. ही रिझर्व्ह बँकेने केलेली त्याच्या मागची भूमिका आहे किंवा त्यांचा अंदाज आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे ही रिक्वायरमेंट आहे. आणि म्हणूनच ग्रोथसाठी रिझर्व्ह बँकेने बँकांना एक प्रकारचा कम्फर्ट दिला की येस वी आर विथ. पण त्याच्याच बरोबर अशी म्हणलं तसं स्टान्स आम्ही बदलला, अकोमोडेटिव्ह वरून न्यूट्रलला आलो असं जे म्हणलंय. त्यामुळे आता आमच्या हातात फार राहिलेलं नाही, आम्ही बरोबर यापुढे आपली काही फार मदत करू असं सांगता येणार असंही त्याचबरोबर डिकेट केलंय. बरोबर. सर, पुढच्या क्वेश्चनकडे येऊ आपण. म्हणजे बरेचदा मॉनेटरी पॉलिसी 2 प्रकारची असते, एक एक्सपान्शनरी आणि दुसरी कॉन्ट्रॅक्शनरी. येस. आता एक्सपान्शनरी मॉनेटरी पॉलिसी कधी येते नॉर्मली, की जेव्हा रिसेशनचे काही इंडिकेशन्स आहेत किंवा ग्रोथ स्लो होती. मग आता असं आरबीआयच्या ह्याच्यात आहे का की पुढे जाऊन रिसेशनला आपल्याला फेस करावं लागेल म्हणून आता ही तयारी आहे? खरं म्हणजे रिसेशन सध्या तरी भारतामध्ये काही पॉसिबिलिटी नाही असं म्हणता येईल. पण ग्रोथ जेव्हा स्लो होतो तेव्हा सुद्धा त्याला काइंड ऑफ रिसेशन असं म्हणलं जातं. आपण जर GDP ग्रोथ लास्ट 5 इयर्स 10 इयर्स जर काही ट्रेंड बघितला तर डबल डिजिट ग्रोथ असेल तर आपला देश खूप चांगला जाईल. म्हणजे 10% वर असेल तर, जो कधीतरी अचीव्ह झालाही होता. पण कोविड असेल, रशिया युक्रेन वॉर असेल, ऑइल प्राइसेस असतील, अशा विविध कारणांनी, आणि रिसेंटली अमेरिकेचं ट्रेड वॉर असेल, अशा विविध कारणांनी त्याच्यामध्ये थोडीशी घट दिसते. पण ती घट झालेली तरी यावर्षी पुन्हा पॉलिसीमध्ये आरबीआयने म्हणलंय की आपला करंट इयरचा GDP ग्रोथ हा 6.5% असेल. आणि जो आता मार्च एंडिंगला सुद्धा लास्ट क्वार्टर ऑफ लास्ट फायनान्शियल इयर हा 7% म्हणून डिक्लेअर पण झालाय. सो ग्रोथ आहे, प्रमाणही चांगलं आहे. पण आपण 10%, 9% अपेक्षा आणि त्या तुलनेत थोडा कमी होतोय, पुढच्या वर्षी 6.5 होतोय असं जर विचारलं तर येस, सो इट इज गेटिंग स्लो डाऊन. पण माझ्या मते तरी आता सध्या रिसेशन असं काही पॉसिबिलिटी भारतामध्ये पर्टिक्युलरली वाटत नाही. आपण जर बघितलं तर रिसेशन बाबत अमेरिकेमध्ये सुद्धा गेले वर्षभर चर्चा आहे की अमेरिकेत रिसेशन येणार. अजूनही प्रत्यक्षात मात्र काही आलंय असं डिक्लेअर नाही. सो त्या तुलनेत आपल्याकडे रिसेशनची शक्यता मला वैयक्तिक खूप कमी वाटते. बरोबर. सर, ॲज अ बँकर तुम्ही या पॉलिसीकडे कसं बघता? म्हणजे प्लस पॉइंट्स आणि मायनस पॉइंट्स या पॉलिसीचे ॲज अ बँकरला काय असतील?
पॉलिसीचे डायरेक्ट इम्पॅक्ट बँकरला जे असतात, प्लस म्हणून म्हणता येईल की आपल्याला लो कॉस्ट असे पैसे उपलब्ध झाले. म्हणजे एक तर रिझर्व्ह बँक आपल्याला देईल किंवा आपल्या डिपॉझिटचे इंटरेस्ट रेट्स या रेपो रेट रिडक्शनमुळे डिपॉझिटचे व्याजदर सुद्धा कमी येतील. आणि अर्थातच डिपॉझिट म्हणजे बँकेचं रॉ मटेरियल आहे, सो रॉ मटेरियल कॉस्ट बऱ्यापैकी कमी येईल आणि त्या बँकांचं प्रॉफिट मार्जिन वाढू शकेल. हा एक बँकर म्हणून बघितण्याचा दृष्टिकोन आहे. पण त्याच्याच बरोबर कर्जामध्ये सुद्धा रिडक्शन नॅचरली करावं लागतं. जसं आपण रेपो रेट रिडक्शन झाल्यावर दुसऱ्या दिवशी पेपरमधल्या बातम्या वाचल्या, आपला वाहन कर्जाचा हा एवढा कमी झाला. म्हणजे कर्जाचे रेट रिडक्शन करणं अपेक्षित आहे, रिझर्व्ह बँक अपेक्षित आहे आणि बँका इमिजिएट रिस्पॉन्स करतात देखील. पण त्याच्यामुळे त्यातला सुद्धा प्लस पॉइंट असा म्हणता येईल की त्यामुळे कर्जाची वाढ ही चांगल्या प्रकारे होते. जसं रेट रिडक्शन झालं आणि मला 8% मिळणारं गृहकर्ज उद्या 7-7.5% मिळणार आहे असं म्हणलं, तर मी कदाचित घर घेण्याचा विचार करायला लागतो आणि घर घेतो. त्यामुळे कर्जामध्ये चांगली वाढ होते. हा बँकरसाठी एक चांगला मुद्दा आहे असं म्हणता येईल. तर 2 पॉझिटिव्ह आहे. त्याच्याच बरोबर गुंतवणुकीमध्ये बँकाची जी गुंतवणूक असते त्या गुंतवणुकीमध्ये सुद्धा व्याजदर कमी झाले की बाजारभाव वाढतात ॲडव्हर्स रिलेशनमुळे आणि त्यामुळे बँकांना तिथे सुद्धा चांगले प्रॉफिट्स मिळू शकतील असं निश्चित वाटतं. हे दोन्ही तिन्ही प्लस पॉईंट्स असं बँकर म्हणून या विषयाकडे बघता येईल. निगेटिव्ह पॉईंट्स असं जर म्हणलं तर अर्थातच बहुतेक बँकांचे, पर्टिक्युलरली सहकारी बँकांचे ज्येष्ठ नागरिक हे मोठे खातेदार असतात. म्हणजे झालं तर साधारणतः 25 ते 30% एकूण ठेवींच्या ज्येष्ठ नागरिकांचं सहकारी बँकांमध्ये असतं एकूण ठेवी. जर व्याजदर कमी झाले तर अर्थातच ज्येष्ठ नागरिकांना मिळणारं उत्पन्न कमी होईल आणि मग ते त्यांचं डिपॉझिट कदाचित थोडंसं विड्रॉ होईल किंवा दुसऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर त्यांचा पेस कमी होईल आणि बँक कदाचित डिपॉझिटसाठी थोडे प्रयत्न करायला लागतील, अधिक प्रयत्न करावे लागतील. हा एक थोडासा निगेटिव्ह म्हणून आपल्याला विचार करता येऊ शकेल. बरोबर सर. हा जो काही मोठा चेंज झालाय त्याच्यामुळे आपला जो बँकेतला एक महत्वाचा पोर्टफोलिओ असतो इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेजरी, तर तो आता कसा शफल करावा लागेल किंवा डाऊन द लाईन शॉर्ट टर्म पर्स्पेक्टिव्हनी आणि लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह. ओके, बँकांच्या दृष्टीने खरंच खूप चांगला प्रश्न आहे किंवा हे सध्या इमिजिएट त्यावर काही ॲक्शन घ्यावी असा हा मुद्दा आहे. आपण जर गेल्या 2-3 वर्षामध्ये बघितलं असेल तर व्याजदरांमध्ये रिझर्व्ह बँकेने रिसेंटली 4 महिन्यात आत्ताचे 50 बेसिस धरून एकूण 1% म्हणजे 100 बेसिस पॉईंट रिडक्शन केलंय. मागील वर्षी सुद्धा रिझर्व्ह बँकेचा स्टान्स अकोमोडेटिव्ह पूर्वीचा जो होता तो विचारात घेतला तर व्याजदर ओव्हरऑल खाली आले होते. जे कोविड काळामध्ये पीक होते ते आता खाली आले होते, इन्फ्लेशनमुळेही खाली आले होते. तर त्याचा फायदा म्हणून मागच्या वर्षी सुद्धा बहुतेक बँकांना ट्रेझरीमध्ये चांगले प्रॉफिट मिळाले. कारण मागच्या वर्षी एकूण गव्हर्नमेंट सिक्युरिटीवरती जे इंटरेस्ट मिळतं, व्याजदर मिळतो, तो साधारणतः 75 बेसिस पॉईंट्सनी म्हणजे £1 रिडक्शन झालं होतं आणि त्याचा उपयोग बँकांना बाजारभाव वाढण्यामध्ये झाले होते. त्याच्या क्रेडिट बेनिफिटही अनेक बँकांनी मिळवला. त्याच्याच त्यांना करावा लागणाऱ्या आपल्या पोर्टफोलिओच्या व्हॅल्युएशनवरती त्यांना खूप मोठा फायदा. बरोबर, हा मागच्या वर्षीचा सिनेरिओ होता. आता या वर्षी ह्या बदलामुळे आपल्याला अधिक फायदा मिळेल का, तर खरं हा एक प्रश्नचिन्ह आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण ऑलरेडी आपल्याला भरपूर फायदा मिळाला आहे असा थोडासा विचार. कारण पुन्हा असंच म्हणता येईल की रिडक्शन तर आरबीआयने केलंय पण तरी आपल्याला मिळेल की नाही शंका का वाटते. पण त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेने लगेच वाक्य टाकलं की आम्ही स्टान्स बदललाय, म्हणजे अपडेट येऊ का, तर कदाचित पुढे आम्ही रिडक्शन
येणार नाही असं त्यातनं इंडिकेशन झालंय. बरोबर. आणि आपण गेल्या 2-3 दिवसाचा बाजार बघितला म्हणजे सरकारी कर्जरोख्यांचा बाजार. हो. पॉलिसीच्या दिवशी इमिजिएटली बाजाराने थोडीशी निगेटिव्ह रिएक्शन दिली. म्हणजे व्याजदर बाजारातले वाढले. 10 इयर बेंचमार्क जो म्हणतात तो त्या दिवशी साधारणतः 10 ते 15 बेसिसनी वाढला. नंतर काल सोमवारी सुद्धा पुन्हा एकदा 10-12 बेसिसनी तो वाढला. म्हणजे यील्डच्या भाषेत म्हणायचं तर साधारणतः 6.15% 10 इयर बेंचमार्कला जो व्याजदर होता तो आता पुन्हा 6.25 ते 6.30 रेंजमध्ये आलेला आपल्याला दिसतो. बाजाराने ह्या गोष्टीला निगेटिव्ह घेतलं असं पण थोडंसं म्हणता येईल. आणि तुमच्या स्पेसिफिक प्रश्नासाठी जर म्हणायचं तर बँकांनी या परिस्थितीमध्ये काय करावं? घटना होत असताना पूर्वीच्या यील्डचा जो ओव्हरऑल सिच्युएशन असते म्हणजे शॉर्ट टर्म यील्ड, मीडियम टर्म यील्ड आणि लॉंग टर्म यील्ड, त्याला आपण बिलो 1 इयर, साधारण 2 10 इयर आणि अबाव 10 इयर्स म्हणजे 30 इयर्स असं म्हणतो. तर तो यील्ड जे शॉर्ट वरनं लॉंग कडे वाढत जातं ते यील्ड कर्व ज्याला म्हणतात तो फ्लॅट झाला यापूर्वी. मागच्या वर्षभरामध्ये त्याच्याही आधी थोडंसं म्हणजे फ्लॅट झाला होता. म्हणजे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म याच्यामध्ये फार मोठी गॅप राहिलेली नव्हती. उदाहरणार्थ शॉर्ट टर्मचे रेट 6.75 होते तर लॉंग टर्मचे साधारण 7.20-7.30 एवढेच होते. म्हणजे 10% आसपास फरक होता. बरोबर. त्याच्यामध्ये मात्र आता आत्ताच्या सिच्युएशननी थोडासा बदल होईल आणि त्या प्रमाणात पोर्टफोलिओ काही बदलता येतील का असा आपण विचार करावा. म्हणजे शॉर्ट टर्मचे रेट 91 T-बिल असेल, 182 डेजचं T-बिल असेल किंवा 360 डेजचं T-बिल असेल यांचे व्याजदर रेपो रेटमुळे एकदम 5.30 वरती आलेत. आणि खरं म्हणजे T-बिलचे वेगवेगळ्या पिरियडच्या रेट समोर फ्लॅट झाले जसं म्हणू. तिन्ही 5.30 5.31 या लेवलला येतात. बरोबर. त्याचबरोबर 10 इयर बेंचमार्क मी मगाशी उल्लेख केला तसा 6.12-15 वरून आता तो 6.25 ते 6.30 मध्ये याच्यामध्ये गॅप मोठी झाली. त्याच्याचबरोबर लॉंग टर्मला 30 वर्षाच्या बॉन्डला आता सुद्धा 6.70 पर्यंत यील्ड मिळते. म्हणजे इयर आणि 30 इयर्स याच्यामध्ये गॅप बघितली तर आज ती गॅप झाली आहे रफली 1% 40 बेसिस पॉईंट किंवा 140 पॉईंट्स असतो. तो ही जी यील्ड कर्व आहे ही आता करेक्शन होती असं म्हणायला हरकत नाही. यील्ड अशीच असली पाहिजे शॉर्ट टर्म टू लॉंग टर्म, लो टू हाय ती आता होती. अर्थातच मी असं म्हणेन की आपण शॉर्ट टर्ममध्ये आता इन्व्हेस्ट किती करावे आणि लॉंग टर्ममध्ये किती करावे आणि अर्थातच त्या अँगलने आपला बँकेचा पोर्टफोलिओ चर्निंग आउट जे म्हणतात दरवर्षी चर्निंग आउट करायला पाहिजे तसाच करण्यासाठी योग्य वेळ आहे असं आपल्याला निश्चित आहे. आणि त्या आधारे पुन्हा यावर्षी ट्रेडिंग प्रॉफिट प्लस व्हॅल्युएशन प्रॉफिट आपल्याला मिळवता येऊ शकेल. बरोबर. नक्कीच. सर, मॉनिटरी पॉलिसी चेंज झाली की बऱ्याच गोष्टींवर फरक पडतो. म्हणजे अगदी डॉलरवर पण पडतो आणि नंतर गोल्ड प्राइसेसला पण काहीतरी त्याचा परिणाम होतो. तर या चेंजमुळे तुम्हाला काय वाटतं की डॉलर आणि गोल्ड बेसिकली याच्यात कितपत व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळेल? खरं म्हणजे मॉनिटरी पॉलिसी आणि डॉलर रुपया किंवा गोल्ड यांचा तसा फारसा संबंध नाही असं म्हणण्याचं मुख्य कारण हे दोन्ही गोष्टी पर्टिक्युलरली इंटरनॅशनल घटनांवरती, आंतरराष्ट्रीय घटनांवरती अवलंबून असतात. ऑइलचा विचार जर आपण केला तर ओपेक कंट्रीनी म्हणजे ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीजनी जर प्रोडक्शन वाढवलं तर नॅचरली प्राइस कमी येतात. प्रोडक्शन कमी केलं की प्राइस वाढत जाते. इंटरनॅशनल मार्केट मधला हा प्रमुख भाग असतो. त्यामुळे भारताच्या किंवा कोणत्याही एका देशाच्या मॉनिटरी पॉलिसीनी काही बदल केले तर त्यामुळे ऑइलच्या प्राइसिंगवरती काही फरक पडेल असं नाही. बरोबर. पण देशामध्ये थोडासा फरक पडू शकेल. जसं उदाहरण आपलं इन्फ्लेशन म्हणतो आपण, महागाई म्हणतो,
ती कमी हो. करण्यासाठीचे उपाय झाले. आणि बरोबर. महागाईमधला इंधन हा बेसिक फॅक्टर पण आहे. बरोबर. सो डायरेक्टली नाही, पण इनडायरेक्टली काही प्रमाणात अगदी ज्याला 0.1 0.2% असा फरक ऑइलच्या बाबतीत पर्टिक्युलरली पडेल असा विचार करायला आपल्याला हरकत नाही. बरोबर. पण गोल्ड सुद्धा साधारणतः तसंच असतं किंवा डॉलर रुपयाचा फरक हा दोन्ही गोष्टीचा आणि एमपीसीच्या डिसिजनचा फारसा संबंध येत संबंध नाही. येत नाही. डॉलरचा सुद्धा इम्पॅक्ट हा इंटरनॅशनल गोष्टींवरती असतो. त्यामुळे डायरेक्ट काही बदल आहेत किंवा होतील असं वाटत नाही. त्याची कारण मीमांसा बरीच वेगवेगळी असते म्हणून वाटत नाही असं म्हणता येईल. बरोबर. बरोबर. सर, जसं तुम्ही म्हटलात की आरबीआयने तर स्टान्स बदललाय, म्हणजे इतके दिवस अकोमोडेटिव्ह होते आणि कोविड नंतर जो रेट कट झाला होता तो थोडा वाढवला. नंतर आता काही मागच्या काळात त्यांनी कमी कमी करत आणले आणि आता त्यांनी सांगितलं की वी आर नाउ ॲट न्यूट्रल, म्हणजे आता ह्याच्यापेक्षा खाली जाणार नाही. बरोबर. पण मग आता हाच रेट कट किती सस्टेन राहील किंवा परत एकदा तो वर जायला काही चान्स आहे का, किंवा कधी तो एक्सपेक्ट करू शकतो आपण? त्याचं उत्तर आपल्याला काळच देईल असं म्हणता येईल. पण एक सहज जजमेंट म्हणून निश्चित म्हणता येईल की जसं आरबीआयने क्लिअर केलं अगदी त्या आधारे यापुढे रेट कट हा थोडासा कठीण आहे मिळणं आपल्याला. आणि कठीण आहे म्हणजे किमान ह्या फायनान्शियल इयरमध्ये तरी नवीन 25 बेसिसचा रेट कट मिळेल अशी अपेक्षा आपण नाही ठेवता येणार असं म्हणता येईल. पण असं असताना सुद्धा ही पॉसिबिलिटी झाली अर्थात, पण असं असताना सुद्धा कदाचित डिसेंबर नंतर रेट कट येऊ शकेल असंही विचार करायला हरकत नाही. त्याचं कारण म्हणजे इन्फ्लेशन आपण आज जर बघितलं तर ते आरबीआयच्या एक्सपेक्टेड लेवलच्या आसपास आलंय. आरबीआयचं टार्गेट आहे गव्हर्नमेंटशी त्यांनी कमिट केलेलं 4% इन्फ्लेशनचं टार्गेट आहे. त्याच्यात ते असं म्हणतात की 4% करताना ऑलवेज 2% प्लस ऑर मायनस, म्हणजे 2% ते 6%. 6%च्या वर गेलं तर त्यांचा कंट्रोल थोडासा मिस झाला असं म्हणता येईल. आणि तो 2%च्या खाली गेलं तरी त्यांचा कंट्रोल थोडासा मिस झाला असं म्हणता येईल. तसा ट्रेंड आणि आत्ताची त्यांची पावलं बघितली आणि ओव्हरऑल आपण ऑइलची मार्केटमधली परिस्थिती बघितली इंटरनॅशनल प्राइसिंगची, तर इन्फ्लेशन हे गोइंग अहेड थोडंसं कमी होणार आहे. आणि ते जर ग्रोथ ओव्हरऑल इंडियाचा चांगला राहिला आणि इन्फ्लेशन जर खाली आलं तर ग्रोथला सपोर्ट करण्यासाठी ॲडिशनल सपोर्ट म्हणून उल्लेख असं कदाचित रेअर पॉसिबिलिटी आहे, पण कदाचित डिसेंबर नंतर अजून एखादा रेट कट आपल्याला बघायला मिळेल. मला वैयक्तिक वाटतं की आता या फायनान्शियल इयरमध्ये नवीन रेट कट शक्यता फार आहे. बरोबर. येस, नक्कीच सर. म्हणजे थोडक्यात ह्याच्यात आपल्याला अपॉर्च्युनिटी शोधणं याचं बँकर फार महत्वाचं आहे, कारण तुम्हाला प्रॉफिटही बुक करता येऊ शकतो आणि जे तुम्ही म्हटलात की चर्निंग द पोर्टफोलिओ हे या ह्याच्यात उलट जास्त चांगलं आहे. म्हणजे जरी एखादी ॲडव्हर्सिटी असती ह्याच्यात तरी सुद्धा त्याच्यातनं आपल्याला काहीतरी चांगली पॉसिबिलिटी नक्कीच तिथे तयार करता येईल. सो तुम्ही सर खूप चांगल्या पद्धतीत समजून सांगितलं, कारण बऱ्याच कन्सेप्ट होत्या आणि त्याचा चेंज कसा होईल इकॉनॉमीवर हे, आणि बँक स्पेसिफिक जे तुम्ही एक्सप्लेन केलं त्याचा नक्कीच उपयोग माझ्या मते इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेजरीसाठी नक्कीच होईल. तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आणि तुम्ही इंडियात नाही आहे पण तरी सुद्धा ऑनलाईन हे शक्य झालं, त्यामुळे त्यासाठी पण तुमचे खूप आभार आणि धन्यवाद. मनापासून धन्यवाद आणि सर्व बँकर्सना यावर्षी अधिकाधिक प्रॉफिट मिळवण्यासाठी शुभेच्छा. Yes. थँक्यू. Thank you, sir. Thank you.